स्वीटू 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 भाई। हाँ अरे भाई ये तो आप भूल ही गए थे। थैंक यू। स्वीटू स्वीटू ए स्वीटू स्वीटू पाजी पाजी ऐका ना। हाँ जी बाजी। जिला तुम्ही खाणं दिलं बघा गाडीमध्ये बसली होती हा ती 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 माझी गर्लफ्रेंड आहे। ऍक्च्युली गर्लफ्रेंड नाही ती माझी होणारी बायको आहे। ती सापडतच नाहीये तिचा फोन पण मे बी। स्वीटू ए स्वीटू स्वीटू स्वीट स्वीटू अगं मला असं कसं करतेस तू? हा तू दाढी मिशी लावून इथे इतका वेळ मी तुझ्याशी बोलत होतो म्हणजे हा म्हणजे तू गाडीत बसली नाहीयेस कुठेही हे काय बघू ओ ओ बर अच्छा दाढी पण आहे का? अरे ले ले वा मस्त सॉरी छान ए तू म्हणजे ना स्वीटू कमाल आहेस मला ते असं झालं तुझ्याशी बोललो मी हा काही कळलंच नाही मला कोण आहे बल्ले बल्ले पजी पजी शावा शावा तुणुक तुणुक तुंग तुणुक तुणुक तुंग स्वीटू सॉरी। हे बघ स्वीटू मला माहिती आहे तुला आपली आपली काळजी घेता येते हा आणि तुला सगळ्या गोष्टी करता येतात पण मला तुझी काळजी घ्यायला आवडते आणि म्हणून मी तुझी काळजी घेणार कळलं? चल जाऊया। असं ऑफकोर्स नाही हे तुला काढून यायला लागेल ना हे त्यांचं आहे मग देऊन ये त्यांना परत मी गाडी घेऊन येतो पटकन निघूया उशीर झालाय हा आले बाय। थांब मी येतो आतमध्ये। तू नको ऐक जरा तू नलू मावशीला न सांगता घरातून निघालीस बरोबर ती तुझ्यावर चिडली असणार तू एकटी फेस नको करूस तिला मी पण येतो मी तिला सांगतो की मी निघालो होतो म्हणून तू आलीस आणि टेन्शन नको घेऊ चल ऐक 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 मी बोलेन तिच्याशी तू नको येऊस। आर यू शुअर? हो तू नीट जा पुन्हा कधी भेटशील?
ऐक ना, भेटू आपण पुन्हा. भेटू आपण. आता घरी तर जावं लागेल ना आपल्या. ऐक ना, थांब ना प्लीज. आता मला नाही जायचं तुला सोडून लांब. आता नाही जाणार आपण लांब. मग ओम प्लीज. ओम. आहे एवढं. हाय चिन्या. चिन्या, तू अजून घरी नाही गेलास? तुला एकटीला सोडून जातोय. निघताना एकत्र निघालो होतो ना, मग परत पण एकत्र जायचं. चल आता. हो. बाय. ऐक ना, चल मी पण येतो. ओम दादा, मी सगळं मॅनेज केलंय. आतमध्ये फुल फिल्डिंग लागलेली, आता जाऊन फक्त बॅटिंग करायची. हा असं बोलला ना की मग मला भीती वाटते. म्हणूनच म्हणतोय मी येतो. चल. नाही, मी मस्करी करते. मी जाऊ? नक्की. बाय. चल. बाय ओम दादा. बाय चिन्या. गुड नाईट. गुड नाईट. नलू, नको काळजी करू. दोघं सोबत गेलेत ना, येतील ते. हा बाळा. अरे काय रे, काय काय कुठे गेला होता दोघं? हा? आणि स्वीटू काय ग, तुला मी सांगितलं होतं ना घराच्या बाहेर जायचं नाही म्हणून. का गेलीस तू? आणि तिला गाडी टाकून कुठे गेला होता? कुठे गेला होता? कुठे गेला होता? अरे अरे नलू, थांब. अगं त्याला बोलू तर दे ना. हा सांग सांग, काय कारण सांगणार आहेस आता? कारण नाही सांगत आहे काकी, पण आम्ही गाडी साफ करत असताना तू सावंत काकींशी बोलत होतीस ना, तर तेव्हा मला बाबांचा फोन आला. बाबांचा फोन आला आणि मी सांगणारच होतो, पण वेळच नाही मिळाला. शरदचा फोन आला. काय म्हणाला? बाबा चिन्या, अरे तेव्हा गेला ते आत्ता येतोयस? किती काळजीने वहिनींचा जीव अर्धा झाला. कळत कसं नाही रे तुला? सुमन थांब ना, त्याला बोलू तर दे ना, तर कळेल ना काय झालं ते. बोल. शरद काय म्हणाला? हा, तर शरद बाबा असं म्हणाले. बाबा असं म्हणाले. बाबा म्हणत होते. काय? बाबा म्हणाले. काय म्हणाले बाबा? बाबा म्हणाले की मला घ्यायला ये. हा, बाबा म्हणाले की मला घ्यायला ये. ते येत आहेत. मला म्हणाले की मला घ्यायला ये. आणि तू तर सावंत काकींची बोलत होतीस ना काकी, मग तुला कसं डिस्टर्ब करणार? म्हटलं गाडी येतं मग फिरून येऊ मी आणि स्वीटू. बघा हे असं आहे आणि तुम्ही उगाच चिडता त्याच्यावर. हो का? मग कुठे आहेत भाऊजी? काय रे, तू भाऊजींना आणायला गेला होतास ना, मग कुठे आहेत भाऊजी? भाऊजी काय? कुठे आहेत बाबा? स्टेशन मिस झालं. बाबांनी स्टेशनच मिस केलं. तुला माहिती आहे ना कसे आहेत बाबा? ते पुढे निघून गेले. विसरले आणि पुढेच निघून गेले. आम्ही किती वेळ वाट बघितली माहितीये. चिन्या, अरे किती खोटं बोलणार आहेस तू? आम्ही काही मूर्ख वाटलो का रे तुला? ताळवी, कोण आहे? मी भाऊ शरद. अरे मी आलो. आवा आवा. बाबा 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 तुम्ही बाबा बाबा दादा इथे दे सामान. दादा, अरे अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. ट्रेन चुकली पण वेळेत आला सर. म्हणजे बाबा बाबा या बसा. तुम्ही उभे का? या बसा ना, बसा. बसा. अरे काय? चिन्याने सांगितलं मला. बाबा कसे आहात तुम्ही? मला खूप आठवण आली तुमची. कसे आहात तुम्ही? हा, मी बरा आहे रे, पण तू
पण भाऊजी तुम्ही चिन्या बरोबर का नाही आलात? म्हणजे तुम्ही त्याला फोन केला होतात ना? बाबा तुम्ही फोन केला होतात ना? हा मी येतोय म्हणून. हा मी आलो नाही का तुम्हाला घ्यायला स्टेशनवर? मी हा मी आलो होतो ना. हो तुम्ही बोलवलं नाही का बाबा? असं काय करता? हा 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 मी हो तुम्ही बोलवलं होतं मला बाबा. अरे मीच नाही का बोलवलं तुला? हा पण मी चुकीच्या ठिकाणी उतरलो बघा. म्हणून भेटच नाही ना झाली आपली. नाही. बरोबर आहे ना? तेच सांगते मी काकीला. मस्त आहे. छान आहे. गोड आहे. खरंच गोड आहे. खूपच गोड आहे. कशी आहेस? अगं तुम्ही आलात ना आता मस्तच आहे ती. चिनू ओम, माझं तुझ्यावर खूप 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 जास्त प्रेम आहे. खरंच जाणार होतास लंडनला? प्रिटी मच निघालो होतो मी. राहू शकला असतास का माझ्याशिवाय? तू मला राहू दिलं तुझ्याशिवाय? नाही ना? मला माहितीये तुला आपली आपली काळजी घेता येते हा, आणि तुला सगळ्या गोष्टी करता येतात. पण मला तुझी काळजी घ्यायला आवडते आणि म्हणून मी तुझी काळजी घेणार. कळलं? मॅम 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 मी ओम सरांना आणि स्वीटूला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला मॅम. मी खूप प्रयत्न केला पण त्या हॉटेलवाल्यांनी त्या ढाबेवाल्यांनी हे बघा मला मारले. हे बघा त्यांनी मला हॉटेलच्या बाहेर फेकून दिलं मॅम. ते नाही मी प्रयत्न सोडले नाही मॅम. मी माझा जीव धोक्यात घालून ओम सरांना आणि स्वीटूला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या अंबरनाथला पोचलेच. काय बनायचंय तुला? कंपनीचा सीईओ? धड एक काम करायच्या लायकीचा नाहीयेस तुला. सीईओ नाही व्हायचं मला सीईओ. नाही व्हायचं मला सीईओ व्हायचं नाही. तर मलाच काहीतरी करावं लागेल. ओमच्या डोक्यातून हे स्वीटूचं भूत कायमचं काढून टाकावं लागेल. या दोघांची लव्ह स्टोरी पुढे जाऊच देणार नाही. मालविका असं होऊच देणार नाही.
आलात? ओके, तुला सुट्टी हवी होती ना? दिली. तू जा सुट्टीवर, तुम्ही दोघंही सुट्टीवर जा आज. आणि ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तुमचा आत्ताचा बोनस, दिवाळीचा बोनस, दसऱ्याचा बोनस, पुढच्या वर्षीचे सगळे बोनस मी तुम्हाला आत्ताच देतो. ऑल्सो तुम्ही आज सगळे सुट्टी घ्या, 1-2 दिवस ऍक्च्युली सुट्टी घ्या आणि आराम करा. जा, कम ऑन, एन्जॉय युअर लाईफ. क्या बात है ओ भाई, काय बड़े खुश लग रहे हो. काय काय स्वीटूचा विचार करतोयस ना. हे फक्त विचार नाही करत आहे, मला काहीतरी करायचंय तिच्यासाठी. काहीतरी नाही, मला तिच्यासाठी खूप काही करायचंय माहितीये. ओके, स्वित्झर्लंडला जायचंय आणि बर्फामध्ये आईस स्केटिंग करायचंय. ओके, त्यानंतर पॅरिसला जायचंय आणि आयफेल टॉवरच्या टॉप फ्लोअरला जाऊन अख्खं शहर बघायचंय. ऑस्ट्रेलियाला जायचंय आणि तिकडे जाऊन रोज गार्डन मध्ये फिरायचंय, पॅलेस बघायचंय. एक युरोप टूर करायची आहे, ऍक्च्युली नाही, पूर्ण वर्ल्ड टूरच करायची आहे. ओके, मला तिला अख्खं जग दाखवायचंय रॉकी, कारण तीच माझं जग आहे. करेक्ट है, पण ओम भाई एवढ्या लांब जायची काहीच गरज नाहीये ना, क्योंकि स्वीटू बहुत सिंपल है और खुशियां भी बहुत सिंपल है ओम भाई. म्हणजे तुझी जर तिला साथ मिळाली ना तर ती खुश होऊन जाईल. और ये ऐसे दूर ऑस्ट्रेलिया जाकर रोज गार्डन में घूमना वगैरह इसकी कोई जरूरत नहीं है ओम भाई. तू तिला रोज एक गुलाब दे, ती खुश होऊन जाईल बघ. कर. येस. ओके, सो रॉकी, एवढं जर काहीतरी सिंपल करायचंय ना तर मला सुचत नाहीये काय करायचं. तू सोचते ना. ओके ओके, काय करायचं विटूला जे आवडेल पण जे साधं असेल आणि छान असेल. हाँ, पर क्या 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 कर सकते हैं. अरे हा, पुरणपोळी. सही है, हाँ बनाते. हो, चल बघूयात. चल ये बनवूयात. अभी ना ओम भाई फटाफट पुरणपोळी बनूया. हो चल ना, सांग मला एक गोष्टी काय काय करायचं, मी ते घेतो. काय काय करायचं सांग ना. तू सांग ना. अरे पुरणपोळी तू बोलला बनूया. एक मिनिट, तुला माहितीये ना कशी बनवायची. अरे रॉकी, मला वाटलं तुला माहितीये यार. आता काय, आई पण नाही नेमकी. आई असती तर अशी फटाफट झाली असती यार. थांब ना, फोन करतो तिला. एक मिनिट थांब. डोंट वरी, आपल्याकडे सगळ्याचं सोल्युशन असतं. लागत नाही यार. ए ओम भाई, इस स्वीटू को फोन लगाओ ना, उसको ही पूछो ना पुरणपोळी कैसे बनाते. वाह, मस्त रॉकी, एकदम छान. म्हणजे ज्या माणसाला सरप्राईज द्यायचंय त्याच माणसाला फोन करून विचारायचं की सरप्राईज कसं बनवायचं. राईट. मोबाइल पे ऑनलाइन देखते ना पुरणपोळी कैसे बनाते. अरे हा, लाव यार. होममेड पुरणपोळी रेसिपी. हाँ, अरे बाप रे, ये देखो कितने सारे. ही लाव. ये लगाओ. इन्ग्रेडियंट्स बघ आता काय काय आहेत. ओके, गुळ. कुकर लाव. एक मिनिट, आलोच. तवा, डाळ, गुळ. गुळ म्हणजे गुळ. गुळ. हा, गुळ, आटा. डाळ, आटा म्हणजे पीठ. ओके, पीठ. हो काय. आय नीड परफेक्शन अँड कमिटमेंट. माणसं कामाला लावा, वेळेत कामं पूर्ण झाली पाहिजे. डू यू गेट दॅट. येस मॅम. माणसांचा तर प्रॉब्लेम आहे मॅम. आता ते स्वीटूची जागा सुद्धा रिकामी झाली आहे, तर तिच्या जागी सुद्धा आपल्याला दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करायला हवं. सकाळी सकाळी माझ्या समोर तिचं नाव काढू नकोस, माझा दिवस खराब जातो. पण मॅम, तुम्ही नुसतं त्या आय मीन त्या तिचं नाव ऐकून एवढं चिडताय. तिकडे ओम सर तिच्यासाठी किचन मध्ये केवढी मेहनत करतायत बघा.
नाही घे पाणी घे